तू इकडून ये ही काला हात कर ओय बायसेप तुझे ओ माय गॉड शाबाश मेरी शेर हाय गाइस वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि ब्लॉग गाइस ही खूप छोटीशी क्लिप आम्ही तुमच्यासाठी घेऊन शेअर आलो करतोय आहे जी आम्ही पारुष आहे झोपेतून उठलेला आहे माझी तर कॉफी आणखीन बाकी आहे मला कॉफी प्यायची वय बोलतो कॉफी पाणी तर गाईज माझं तर झालंय प्री वर्कआउट खाल्लंय ओट्स वगैरे खाल्लेत मी कॉफी पण पिली ही म्हणजे थोडीशी लेट उठली गोठ्यात गेली तुझ्या तर मागचे कर्टन थोडेसे हे करा आम्ही आता अस्थेटिक बनवणार आहेत असे कर्टन शूट साठी आता ह्याच्या पुढे शूट करायला खूप छान छान येणार आहे तर हे असं आहे हे कपडे वाळवून आहे अस्थेटिक आहे कंटिन्यू पोस्ट आले कंटिन्यू सो आजच्या ब्लॉग मध्ये आपण ऑर्डर साठी पण जाणार आहोत आणि बर्थडे कोणाचा आहे प्लॅनिंग काय ते पण रिव्हील करूयात मग सगळ्यांनी कमेंट केलं आईचा बर्थडे आईचा बर्थडे आईचा बर्थडे अरे मी म्हणलो होतं आमच्या दोघांपैकी एक जणाचा बर्थडे आहे आईचा बर्थडे नाहीये आईचा बर्थडे कधी असतो आम्हाला माहित नाही खरंच जेन्युइनली आम्हाला माहित नाही आणि आम्ही आईचा बर्थडे सेलिब्रेट पण नाही करत कारण माहितच नाही त्यांना आवडत पण नाहीये त्यांनी कधी आमचा बर्थडे सेलिब्रेट नाही केला मग आम्ही का करू त्यांचा कधी केला आपण त्यांनी कधी केला आपला बर्थडे सेलिब्रेट सांग बरं कधी केला जन्मच कसा दिला मग भरून टाका मला दीदी लहानपणी आजी वरून तिला मारायला लागले का ते टाका मारून जन्मच कसा दिला मग पण ठीक आहे आता आम्ही चालू जिमला रील पण बनवायची मस्त मस्त खूप दिवस झालं काही कंटेंट टाकला आपल्या इन्स्टाला आपण लहानपणी किती करायचो असं मग अशी दिदी मी असं दिदी अशी यायची मागून आता होतच नाही तिथे मला नाही असं वाटतं छपरी कपडे आणले पाहिजे ह्या टायमिंगला मला आवडलेच नाही बिलकुल पण हे काय मिनिंग असं वाटतं रोडवर नसून आणले पण हे जोडिओच आहे हे बघा मला नाही आवडले यार पण ठीक आहे आता काय जागा मागायला मला बघा ना काही आम्ही दोघे पण आंघोळ केलं हा ब्लॉग म्हणजे असं प्लॅन नव्हता की बनवूयात पण लेट्स गो कारण आम्हाला थोडासा टाइम आहे आज आपण जातो मेकअप ऑर्डरला सगळ्या माग चड्ड्या वळीनं चड्ड्या बघ काय चड्ड्यावाल्या होय बॉडी दिसायला लागली यार माझी खरंच गाईज काय बॉडी तू खरंच बघ तू आरशात बघ तिथे आताच आम्ही जिमवर आहोत ते थोडस प्लम काय असतं तिथे पंप होतं मसल्स पंप होतात तर काय झालं माहिती का आम्ही आंघोळी केलं तेच कपडे घातले कारण आज आम्हाला ना गेट रेडी विथ अस रील बनवायची त्याच्यामुळे हेच कपडे घातले बिर्याणी मध्ये थोडीशी डाळ टाकू का गाईज आम्ही बिर्याणी पागलच का जरा चिकन ते प्रोटीनच आहे त्याच्यामध्ये आणखीन डाळ टाकू का प्रोटीन साठी बिर्याणी मध्ये डाळ कोणी टाकली होती कोणी टाकते मगाची तुरीची डाळ कशाची टाकायची मटकीची मटकीची नाही काय ग बाबळीची टाक बाबळीच्या शेंगाची डाळ गाईस मला बाबळीचं झाड माहिती का तूप घे रे खालचं हो तूप टाकायचंय मेन कारण आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतो तुपाची बिर्याणी जास्त पण नको टाकू कमीच टाक नंतर तूप कधी टाकायचं तू बिर्याणी मध्ये सांग मला तुला लहानपणी भेटायचं का चिकन खायला शिळे तुकडं खाऊन वाढलेलीस तू शिळे तुकडं खायची आणि आजीकडून एक लोणच्याची फोड मागायची दिवसभर तीच ताटत फिरायची दिवसभर तीच लोणचं तुझ्या हातात असायचं तोंडात असायचं मग आणि त्यात लिंबाचं लोणचं असलं तर मग त्याचं बिनगुरी जर लोणचं नाही भेटलं तर मग माती खायची दगड गोट्या खायची बाबळीच्या शेंगा खायची येड्या बाबळीच्या शेंगा खायची मग काय हे बघ काव दादा आला ए बाबा आज नाही भेटणार तुला खायला कारण आज आम्ही चिकन बनवलंय चिकन एका मिनी ब्लॉग मध्ये काय बोललो होतो माहिती का चिकन नाही चिकण्या म्हणलो होतो सगळ्यांच्या कमेंट दादा चिकन नसतं ते चिकण्या नसतं अरे बाबा हे गेला उठून तो इकडे आला असेल हा इथं आलाय ए वाव तो खूप हुशार झालाय किती मोठी चपाती बापरे किती हुशार झाला माहिती का तू खरंच तिथून उठून इथं आलाय ह्या कुकरचा टोपण लावायला खूप अवघड आहे माहिती का आईला पण आणि दीला पण हे जमत नाही मला जमतंय कारण मी माझ्या किचनला तेच कुकर आहे जॉब करतो एक दिवशी घरी कोणच नव्हतं आणि मी भात बनवला होता आणि मी किती वेळ झटले मला असं झालं की आता मी खाली जाऊन कोणाकडून तरी कुकरचा टोपण लावणी किती शहाणी यार तू मग त्या कुकर मध्ये सगळं मला पालत करावं लागेल हा ट्राय करा खूप इझी आहे तिथे तू थोडासा दिमाग लाव तुझं खालची माणसं वर येतील म्हणतील कोण गेलं की काय विजयी भाऊ माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी हमेशा काही मला असं बोलायचं होतं की जर तुम्ही तुमच्यापैकी कोणी नॉनव्हेज नसेल खात तर सॉरी बरं का आम्ही आज तुम्हाला काय वेगळ्या गोष्टी दाखवतो तर आमची बिर्याणी रेडी आहे हिला वेट करायला लावतोय मी खूप जास्त आधी शिळा भात खायचा रात्रीचा हा काय हा तू खायचा हा मी खायचा नाही हा मी खाणार चालेल
ही माझ्या रात्री मी काढून ठेवलेला नाही, असं नाही करायचं. मग ह्या दोन्हीच होणार आणखी. आणि अंड्याची भाजी रात्री. अंड्याची भाजी दिदे आपण किती रात्री अंड्याची भाजी केली इकडे. हा टांग-टांग. रात्री अंड्याची भाजी केली आणि आता बिर्याणी केली आपण. दाखव ना, उघड ना, तू पाय चोपत का बसलीस? ये, त्यात हवा आहे. मग अशी काढायची असते हवा. ए, पोरं मला लोकांची हवा काढायला जमतं माहिती का तिथे काय. दात काय दाखवतीस? हवळे. फरवळे दात आहेत तुझे. आपल्या भाषेला काही केलं तरी आपली भाषा सुधारणार नाही. कॅमेरा ऑन झाल्याकडे आणखीन गावंढळ भाषा होऊन जाते आमची. काय असं ओढायचं? वाव दिदे, खिचडी दिसायला लागली मला पण ते माहिती का, चिकनच नाही दिसलं याच्यामध्ये माहिती का तिथे. आहे का नाही चिकन त्याच्यामध्ये? आम्ही काय केलं पैशाने टाकले. आम्ही काय केलं म्हणजे खूप जास्त जिथे खूप जास्त झाली यार, दोघच खाणार आहेत आपण. जास्त नाही झालेली अभ्या. हा पण ती खिचडी झाली, मी खूप जास्त पाणी टाकले ह्याच्यात. हा ना. बिर्याणी खूप वेगळी करतात माहिती, असं बिर्याणी कोणच करत नाही. कढीपत्ता टाकला असं याच्यामध्ये. कढीपत्ता कोण टाकतं? मला वाटत होतं हिने काय. टमाटर टाकले, सगळं टाकले, कोबू टाकलाय, फुलकोबू. आम्ही जास्त काय केली कारण आम्हाला ऑर्डरवरून आल्यावर खूप जास्त भूक लागणार आहे. टाकायला म्हणायला टाकले आम्ही, बाकी आम्ही भातच केलाय, खिचडीच केली. हा हा ह्याच्यामध्ये पीस हुडकायला लागतील आपल्याला माहिती का. खायचं नाही हा, जी येईल ती खायचा. हा तू का उडवतीस मग आता? एकच घ्यायला लागले. त्याच्यामध्ये आहे ऑलरेडी जे पीस. कुठं आहे? ते भांडण करू नका ऑन कॅमेरा. आणि मी काय म्हणतो आम्हाला तिकडून आल्यावर पण भूक लागेल, त्याच्यामुळे आम्ही जास्त बनवली. त्याच्यामुळे आपण भेटूयात लवकरच. आणा दिदे, तू मुद्दामून पीस नाही टाकत मला ठीक दिदे. आहे, हो. एक दोन. ही पीस आहे का? हा, धर. सॉरी गाईज. खाऊन बघ कशी झाली सांग मला. गरम गरम टाकली तोंडात तिथे किती आहे. आजी मी ना दाखवली कधी आता. दिदे दिदे हे बघा कसं करते, हम हाव करते. दिदे हम हाव करू नको बरं का. दिदे हम. कशी झाली सांगते गाईज. फक्त 1 मिनिटापूर्वी आम्ही कॅबमध्येच बसलो आणि ही पोरगी झोपून पण गेली. लाईट इतक्या लवकर कशी झोप येते रे तुला? तर आता आम्ही निघालो बरं का. आणि थोडासा लेट झाला आहे. आम्हाला अशी भीती वाटते की आमच्या आधी क्लायंट पोहोचले तर मग काय करणार नाही आहे. तर गाडीत बसलं ना झोपीची नशाच लागते. हां ना, कारण AC पण चालू आहे. आणि हे तर आम्ही म्हणतो बिर्याणी एवढी मस्त झाली ना गाईज, एवढी जाम खाल्ली ना. हो शांत बस. तर मी कटाई केली ती आणि हिनं फोडणी दिली ती नाही का, कटिंग. नसते. हां मग पण सगळ्यात महत्त्वाचं मी चिकन आणलं होतं. दॅट्स वॉट. सो आमची बिर्याणी एवढी मस्त झाली आणि टेस्टी झाली. सो आम्ही खाल्ली, खूप जाम दाबून खाल्ली. तू तर खाल्लीस ना. मी म्हणलं होतं रात्रीसाठी आपण जेव्हा परत येईल. राईस खाल्ला ना म्हणून आपलं खूप जास्त झोप लागणार. हा मी म्हणलं होतं रात्री जेव्हा परत येईल तेव्हा थोडं खाऊयात आपण. ते नको. तर रात्री जेव्हा परत येईल तेव्हा खा. पण आत्ताच आम्ही सगळी संपून टाकली. थोडीशी आहे की अजून मी खाणार गेल्यावर. हा त्यात दोन हिस्से होणार. बरोबर 2 हिस्से होणार. 1 ग्राम पण इकडे तिकडे नाही होऊ देणार. तर आता आम्ही मस्तपैकी झोपतो, म्हणजे मेकअप करायला पण चांगला फ्रेश मूड होईल. आपल्याला 2 तास दाखवतंय मला इथून. बघा मी आता रूम लावलो इतक्या गडबडीतनं. आणि मस्तपैकी व्ह्यू वगैरे खूप छान आहे. मी तुम्हाला आधी व्ह्यू दाखवतो कारण नंतर लाईट वगैरे जाणार आहे. आमच्या खिडकीतनं व्ह्यू असं, खिडकी ओपन पण होते शाळेत. वा ओपन पण येते. वा 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 काय मस्त व्ह्यू आहे. मोबाईल पडायची भीती आहे फक्त. आणि आमच्याकडे खूप कमी वेळ आहे. कमी वेळामध्ये आम्हाला खूप काम करायचं आहे. इकडे आम्ही नाश्ता वगैरे करतो, चाय वगैरे करतो. हिला उमजळत होतं. मला खूप उमजळत होतं गाईज, म्हणून मी पटापट खाऊन घेते. मला पण खायचं आहे. तू सगळंच नको खाऊ कारण तिकडे क्लायंट आहेत आपले. इकडे आपलं सेटअप पण मांडले. इकडे दिनं तिथं सेटअप मांडले हेअरचं. गाईज तुम्हाला मी आरशात दिसते. मी आरशात दिसते त्यांना. काय रे उदास आहे तू? रुसू आलाय माहिती का तुझ्या. काय त्याचा हर्ट आहे ना, हे हर्ट आहे ना ते असं तुटलंय. कारण की ना सांगू का, त्याचा हर्ट ब्रेक झालंय. कारण मला क्लायंटचा कंटेंटच नाही घ्यायला भेटला. कसलं मस्त लुक झालता यार. इव्हन त्याने खूप छान केलं होतं गाईज. त्याला काय बस ना आपण दोघं जोडीने बसत की सोबत. इथं बस माझ्या मांडीवर सिंहासन घेऊन यायचं. सिंहासन. तर काय खूप मस्त झालं मेकअप वगैरे. फक्त 2 तासामध्ये आम्ही 3 मेकअप केले. आणि क्लायंटला यायला लेट झाला. वरून त्यांनी हॉटेल एक्सचेंज केलं. ज्या हॉटेलला थांबणार होते ना ते हॉटेल काहीतरी झालं, चांगलं नव्हतं, त्यांना आवडलं नाही म्हणून हे हॉटेलला आले आणि तिथं अर्धच गेला. पागल आहेस का साप तुटलं? नाही बरोबर. तुझ्या वायावर बसला होतास. नाही गाईज आमची मशीनच खराब झाली यार. एक बस काय की आम्हाला आता माहिती झालं की हेअरची मशीन खराब झाली आमची. 6,000 रुपयाला फटका डायरेक्ट. तिथे काय तू करतीस असं घे ना.
बसा मला गाडीच वळवायला येत नाही रे. तू मग अशा आम्ही कॅबवाला ड्रायव्हरनं इतकं भडकली ना कॅबवाला ड्रायव्हर सोबत ही, कारण कॅबवाला ड्रायव्हरला गाडी फिरवायला येत नव्हती. तू जरा मागे सरक रे. का मी दिसली पाहिजे ना पुढं. ए, इथं बस तुला म्हणतो मी माझ्यावर बस, तुला लई इथं बसायचं कंड आहे, शिंगासन आणि कुठं भिंगासन. तर आम्ही इतके जाम खुश आहेत ना, कारण आपली ट्रॅव्हलिंग वाचली, म्हणजे प्रवास वाचला ना. अरे हा गाईज, आमचं उद्याचं पण लोकेशन हेच हेच आहे, आहे. म्हणजे हेच क्लायंट सोबत काम आहे. ह्याच क्लायंट सोबत काम आहे आणि आम्हाला कल्याणवरून बरं एक मिनिट प्लीज, आम्ही दोघे कसे दिसतो आज? असं मला दुःख आहे की उद्याच्याला काय कपडे घालायचे हो, असेल तू. कपडेच नाहीत आपल्याकडं. गाईज हेच क्लायंट सोबत काम आहे उद्या, आणि उद्या चला आपण खाली जाऊ आणि शॉपिंग करूयात फट्टा आपण. आमची कसं पण करू, मला माझ्या भावाचे पैसे. किती होतो तू घरी ती होतो तू. तर गाईज उद्या 5ला चालू करायचं मेकअप, आणि मला विश्वास नाही बसत कॅमेरा चालू आहे का. असं रॅपटा देईल ना तुला, काना खंडिशने वाजवेल. आणि ना तर ऐक ना उद्या अशा बंद मध्ये बसून दिसे येड्यावणी नकोच करू, कधी नाही आधी 5 स्टार हॉटेल मध्ये असं नको करू तुला. मी किती वेळेस नेलं याच्या आधी, पण तिथं पण तू सेम असे, तिथं पण तू सेम अशी वागते, इथं पण तू सेम अशी वागते, म्हणजे काय तुला नेणार नाही पुढच्या वेळेस. मग ठीक आहे, ओके. 5 वाजता आम्हाला मेकअप चालू करायचा आहे. मग आता जर आम्ही घरी चाललो तर आम्ही 12-1 वाजता पोहोचणार घरी, आणि उद्या तिथून आम्हाला 2 वाजता निघावं लागेल. मग ते 1 तासासाठी घरी जावं लागेल. 1 तासासाठी घरी जायचं आम्ही. हा कोण मोठून यायचं का तेवढं? हागायला म्हणतो इथं पण नाही. ट्रॅफिक भेटलं तर काय करायचं. काहीच खरं नाही. मग तर गेले 2-3 हजार रुपये ट्रॅव्हलिंग. आता आमचे 900 रुपये गेले मुंबईवरून कल्याणला यायला कॅबने. बघा 900 रुपये. कॅब ड्रायव्हरला इतकी ओरडली ना, बाबा तुला गाडी वळवायला येत आहे, तू गाडी कॅब ड्रायव्हर कर क्या रहा है तू, कर क्या रहा है हाँ? गाड़ी घुमा रहा है ना, तो बोला मैं गाड़ी घुमा रहा, तू उल्टा क्यों घुमा रहा है. मैंने बोला उसे उल्टा, तेरे को समझ में नहीं आता, उल्टा घुमा रहा है तू गाड़ी, तू उतरने मेरे को मैं दे घुमा के दे दे. ना. मला त्याच वाटलं. तर आम्हाला तिथे डाऊट आला की बाबा ह्याला गाडी फिरवली येत नाही, तो आम्हाला कल्याणपर्यंत पोहोचवली का सुखरूप. बघ ना. मला लई भीती वाटली होती म्हणजे तो कल्याणपर्यंत पोहोचवली का सुखरूप, कारण आणि हा ना? ट्राफिक. मी तर सारखं असं मला वाटत होतं, मी डोळे उघडून बघावं चालू. मला पण सेम. Oh my God. आईला सांगावं लागेल फोन करून, आम्ही येणार नाहीत म्हणून. फोन करून सांग त्यांना. आणि आताचा प्लॅन आहे की आजचं सगळं व्हॅनिटी वगैरे आवरायची आणि दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट व्हायचं. ही आमच्या क्लायंटची रूम आहे. आणि परत शॉपिंगला कधी नाही मिळालं. एक शर्ट घ्यायचा फक्त, पॅन्ट रेस ठेवायची. हा. एक आयडिया आहे मला, काय तो डोक्यात नाही आली ती आयडिया. एक्सचेंज कर. कधी कसलं डोकं शार्प आहे आपले. आपलं डोकं कसं काय एवढं मिळतंय. मला वाटतंय ना आपल्या आईच्या पोटाची नाळ असते का, ते आपल्या डोक्याला कनेक्ट आहे. इनविजिबल ब्लूटूथ कनेक्शन म्हणजे ब्लूटूथ कनेक्शन. गाईज चलो बाय. टूर मध्ये मी चप्पल घालून आले. तरी तेच तुझी लक्षण आहेत, तेच तुझी. मी पुढच्या वेळेस नाही नेणार तुला, माहिती का. आईला घेऊन जाईल. आई कसली इंग्लिश शिकली माहिती का, डस्टबिन बोलती, पुन्हा लिफ्ट बोलती, पुन्हा सॉरी बोलती. एक्सक्यूज नाही तिथपर्यंत नाही बोल, थँक्यू बोलती, प्लीज बोलती, सॉरी बोलती. आता आपल्याला रूम भेटली. तुम्हाला माहिती आहे सगळा बोजा बिस्तारा लगेच घेऊन आम्ही खाली गेलो रिसेप्शनला, कारण तिकडे कीज होत्या. आणि सेम फ्लोअरला आलो, कारण ह्याच फ्लोअरला आमची रूम आहे. इथं आमच्या क्लायंटची रूम आहे 709, आणि इथं आमची रूम आहे 714. तर आता मी तुम्हाला रूम टूर देणार आहे, जी की मला बिलकुल पण नाही आवडली. रूम मला काहीतरी इंटरेस्टिंग वाटेल, बट रूम सेमच आहे, बट काहीतरी डिफरन्स आहे जे तुम्हाला दाखवतो मी. मला बिलकुल पण नाही आवडलं. आपण बेल हे करूया डिंग डोंग. आणि वैष्णवी मॅडम आतमध्ये काहीतरी करतात, मी आपण त्यांना बेल देऊया. डिंग डोंग डिंग डोंग. मुद्दाम नाटकं करते बरं का, मुद्दाम उघडा माहिती. अरे तू आहेस हो, किती ओव्हर ऍक्टिंग, सिरियसली तिकडे आहेस. किती ओव्हर ऍक्टिंग. ठीक आहे सेम. भांडी कसं थाता बाई तुम्ही, मला गेले का तिथे खरंच भांडी घासतो. मी म्हणलं ऍक्टिंग करतेस, खरंच भांडी घासते बिचारी. मला हसते तुझं 5 स्टार हॉटेल मध्ये येऊन काय करते, भांडी घासते. तिथे टिश्यू दिले जेवढे मोठे, टिश्यू ना पुसणं. टिश्यू नसते बाबा, ते टिश्यू डुंग ते डोंगन ची यार घाण होती. ठीक आहे आपण रूम टूर. तर इकडे पर्यंत आहे वॉशरूम आहे इकडं. असं काही आहे, आणि इकडे नाहीचं धुवायचं असतंय. आणि हे बघा, आता मी इकडे आंघोळ करतोय किंवा इकडे मी शी करतोय, तर तिकडे जो बेडवर बसलाय ना माणूस, तो सगळं बघू शकतो. तिथे इकडे आहे का, हे बघा बेडवर आहे ना, हे बघा. आता बघ मी ते संडास करतो, तू सगळं बघू शकते. हा, तिला माहित नाही बरं का. हे बघ हे असं असतं हे. सो आपण हे खाली गेलं ना, मग ते खाली येतं असं. तिला माहित नव्हतं बरं का. आणि हा पडदा पण इथं, जर आपण आंघोळ करतोय बरं का, आणि कोणी इथं शी पण करतंय, तर असं पडदा टाकायचा. पण तसं कोण करत नाही बरं का. इथं आंघोळ तिकडे शी, आणि लगेच दात घासतोय, असं कोण करत नाही. हे हेअर ड्रायर पण आहे आपण बघू. हो
नाही आतमध्ये फ्लश केलंय कोणतरी. इकडे कबड वगैरे आहे. इकडे असं टेबल आहे. इकडे आपण लगेज वगैरे ठेवू शकतो. आणि इकडे आम्ही सगळं पॅकिंग काय म्हणतो ट्रायपॉड वगैरे ठेवलेलं आहे ऑलरेडी. इकडे पण मोठा मिरर आहे छानपैकी. इकडे बेड वगैरे आहे. आणि हा महत्त्वाचं तुम्हाला दाखवायचं होतं, मी खूप एक्सायटेड होतो त्या गोष्टीसाठी, ते म्हणजे ह्या खिडकीतनं व्ह्यू. कारण त्या खिडकीतनं व्ह्यू जाम भारी येत होता, पण ह्या खिडकीतनं व्ह्यू दाखवू ग. हे बघा ढँटेड आणि काहीच नाही आतमध्ये. इकडे बघा दमाने बोल ना बे जरा. दमाने काय आहे आपलं. आपलं घर आहे बरं का, आणि खिडकीतून आपल्याला सगळं दिसतंय असं नाही. कोण दिसत? नरेंद्र मोदी. मी बोललो असतो, पण इथून पण नाही दिसत. हे ट्रान्सपरंट पण नाही. ह्याचा आम्हाला खूप राग आला आहे, कारण आम्हाला व्ह्यू चांगला पाहिजे होता. कारण कोंडून ठेवल्यानं होतं, कोंडून ठेवल्याने होतंय, कोंडून ठेवलंय. मी इथं झोपतो, तू इथं झोप. ए मस्त आहे बघ, असं तुला पाटीला असं मस्त होईल, असं ड्रंग डंग ड्रंग डंग होईल. चल जाऊ दे, आपण कॉफी नाही केली. तू कॉफी कर ना. का? हे पप्पांनी लावायचं असं का? हे लावल्यावर होतं असं सेन्सर असते. तर एवढंही माहित नाही. कुठंही नेलं तरी ती गरीबाची हरकतच जात नाही तुला. सर ये ना जाणं. हे बघ हां झालं का नाही? कुठं चाललं? सेन्सर असतंय त्याला. तुला सांगतोय काय? मला बोलायला नाही येत यार. दीदीचा आनंद गगनात मावत नाही, कारण आता आम्ही शॉपिंगला चाललो. जवळ तुला बोललो होतो मी, जवळच डीमार्ट आहे. असल्या रस्त्यात दोघांनी एका छत्री झिंडायचं का? ते गल्लीतल्या गल्ली ठीक आहे, जिमून घरी वगैरे येतात. नाही ते पाऊस रिमझिम चालू आहे. तर आता आम्ही डीमार्टला जाऊयात. वॉकिंग डिस्टन्सवर डीमार्ट आहे. तिच्या लागले पोटात दुखायला, आणि आम्ही एवढी सगळी शॉपिंग केली, आणखी थोडीशी राहिली. एवढी मग आपल्या फक्त एक दिवसासाठी करायचे. आपण फक्त एक दिवस आहोत या हॉटेलमध्ये, आणि त्याच्यासाठी आम्ही एवढी सगळी शॉपिंग केली. तर जिथं म्हणणं होतं की चॉकलेट वगैरे घेऊयात. मला असं होतं की तुम्ही बिस्किट घेतलं तर मग चॉकलेट कशाला खायचं. तो व्हिडिओ अलाउड नाही, त्याच्यामुळे आम्ही आता ना लय हे झालंय. एक पोरगी आली, सर फोटो व्हिडिओ अलाउड नाही. ठीक आहे थँक्यू. ते गपचूप घरी चल बरं का. आता आपल्याला सगळ्याला तुम्हाला सगळं घरी जाऊन दाखवतो मी काय काय घेतले काय काय नाही. ठीक आहे. आणि खूप वेळ लागला आम्हाला सगळं शोधायला. आणि तुम्हाला माहिती आहे इथं जवळच ना झुडिओ पण आहे, पण आम्ही ना सर्च नाही केलं. आम्हाला थोडं झुडिओलाच गेलं असतं तर बरं पडलं असतं. काय कारण ते तुला माहिती झुडिओच्या प्राईसमध्येच आपण इथं कपडे घेतले. माहिती 500 रुपये खूप गेले. झुडिओमध्ये चांगले कपडे आले असते याच्यापेक्षा. हे बघा वैभवचे कपडे. आणि आम्ही बॅग नाही घेतली डीमार्ट मधून, आम्ही ऍडजस्ट करून आलो. याच्यामध्ये आमच्याकडे कॅरी बॅग होती, त्याच्यामध्ये सगळं घातलं आणि 2 कपडे. डायरेक्ट रिक्षातच जायचंय आणि नाही हॉटेलला जायचं, तर मग कशाला बॅग. आम्ही येताना चालत आलो होतो आणि आता ऑफ करत आलो होतो. मला तेवढंच ऑफ होणार नाही का. पैसे पण असं वाटलं की हे किती 1.5 1.7 किलोमीटर आहे, तर मग आम्ही मीटर निघाल तर 26-30 रुपये होणार. म्हणजे मीटर नाही चालत, डायरेक्ट 80 रुपये. वैभवने 2 शर्ट घेतलेत आणि मी एक घेतला. आणि ते मस्त भेटले पण जेवढं जास्त होते तू जास्त घेतो आणि मी कमी घेते. कारण मी बिल पे करतो. महागा 15 वाजते मी लावते. नाही लागत तू, पण मला लय भारी शर्ट भेटले. मी तुम्हाला रूमला गेलो दाखवतो. नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या भजनामध्ये. तर भोजनामध्ये भजन चालू करू आपण. वैभव तिनं ते कपडे घातले त्याच्यामुळे तुला feeling यायला लागली, माहिती का गाईज. तर आम्ही डीमार्ट वरून आलो शॉपिंग करून, आणि ते मला काय दादा वाजलेले आहेत रात्रीचे 10:17. मी हा शर्ट घेतलाय, आणि तिला रात्री जो होता अंगावर तिला थोडस पॅक व्हायला लागलं, म्हणून तिनं हा घातलाय माझा शर्ट. म्हणजे ठीक आहे तसंच वाटतंय. हा ना आता हा. घेतला पण मला एवढा आवडला ना आणि हा. मी घातला पण. कुर्ता आहे हा, इतकं छान वाटतं मला. पण ठीक आहे, मळणार वगैरे नाही, सो मी घालून दिला. बाकी थांब ना, दाखवू दे ना. हे दाखव. मी हा शर्ट आणलाय, आणि असं वाटतं आम्ही झुडिओला गेलो असतो बरं झालं असतं, कारण हे महाग भेटले आम्हाला कपडे डीमार्ट मध्ये. पण ठीक आहे, क्वालिटी चांगली, कपडा पण चांगला आहे. हा एक शर्ट आणलाय. मी सॅटिस्फाईड नाहीये. हा ही सॅटिस्फाईड ठीक आहे. तू घातल्यावर छान दिसतोय हा. पण आम्हाला अशी फिलिंग येते की आम्ही कोणत्या भारत देशामध्ये आलोय, आणि रूम आम्ही हॉटेलमध्ये राहतोय, आणि आम्हाला उद्या कपडे घालतात, त्याच्यामुळे आम्ही बाहेर जाऊन शॉपिंग. आणखी पण विश्वास होत नाही आपण हे केलंय म्हणून. आणखी पण विश्वास नाही बसला की आपण हे शॉपिंग केली. आम्हाला होतं उद्या 1 तास घालण्यासाठी कपड्यांची शॉपिंग केली आम्ही जाऊन. हा आम्ही ऐक ना, आम्ही मुंबईमध्येच आहे तरी पण आम्ही ही शॉपिंग केली. आम्ही मुंबईमध्ये तरी पण ही शॉपिंग केली. आणि तुम्हाला माहिती आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये काहीतरी स्पेशल होणार आहे. तुम्हाला माहिती आम्ही मॅगी आणली, आणि आम्ही मॅगी केटल मध्ये बनवणार आहेत. लेट्स ट्राय, एक्सपेरिमेंट करूयात. उद्या टाइम भेटणार आहे आपल्याला खूप सारा. क्लायंट गेले, मग आम्ही बिस्किट आणले, ते रात्री खायला भूक लागल्यावर. चणे आणले, चिंगूस इडून घेऊन आले. एक दिवसासाठी राहायचे तुला, आयुष्यभरासाठी नाही संसार करायचा. बिल कोणी पे केलं? 1,500 रुपये बिल झालं एवढी फक्त.
पुन्हा हे आणलेत, हे आम्हाला खूप जास्त आवडायला लागले त्या दिवशीपासून, त्याच्यामुळे हे आणले. तर बाकी तुला आता आमचं डिनर टाइम आहे. डिनर आणलाय आम्ही डायरेक्ट. गाईज बर्थडे प्लॅन रिव्हील करायचं होते आपल्या बर्थडे प्लॅन. तर सगळ्यांनी कमेंट केलं की माझ्या बर्थडे पोटात दुखायले खूप. आम्ही नूडल्स, वाव हे नूडल्स आणले तर शेजवान नूडल्स, जे की दिसायला खूप छान आले. आणि आम्ही इथं दिवसभर काम, साप आहे का याच्यात? ऐक ना, आम्ही दिवसभर इथं काम करतोय तर, पण घरी एक व्यक्ती अशी आहे ज्याची आम्हाला खूप चिंता आणि टेन्शन होतंय माहिती का? तिचा मोबाईल एकतर बंद होता. आई नाही, बिर्याणी. अरे यार, सकाळी- आम्ही सकाळी बिर्याणी बनवली आणि ती अर्धी तशीच घरी आहे यार. आम्ही आता जाणार नाही घरी, आमची बिर्याणी खराब होईल. आणि आमची मम्मी तर बिर्याणी खातच नाही. अय एक्सक्यूज मी. ठीक आहे, खा जाऊ दे. एकच चमचा रूम मध्ये आणि आमच्या भावानं आम्हाला चमचाच नाही दिला. ठीक आहे, मी हाताने खातो. तिकडे जाऊन जा दुसऱ्या रूम मध्ये. मस्त यार. हे बघ. जर आवडलं ना मला मी आणखी खाली जायला हा, आणि इथेच आहे हॉटेलच्या पुढेच शेजवानचं दुकान आहे. तो आम्ही बाहेर कुठं काही नाही घेतलं. मला प्लेटी पाहिजे माहिती कारण का? पाऊस- बस आणणं जा हा, ना. हा. काही चटणी कडक मुसल्यावर कारण पाऊसच होता, त्याच्यामुळे आम्ही ऑटो मी मध्ये त्या आलो. दिवशी नाही करू शेजवान खाण्यासाठी, कारण काय शेजवानीचं नाही. धुवून आणते धुवून. तर बर्थडेचं मी बोलतो. बर्थडे मी तुम्हाला सांगितलं, हिंट दिली की आमच्या दोघांपैकी कोणाच तरी आहे. सगळ्यांनी कमेंट केलं की आईचा आहे. आणि काही जणांनी इतक्या बरोबर कमेंट केल्यात ना, मला वाटतं त्यांनी काय ते इन्स्टा चेक केलं किंवा काहीतरी युट्यूबच चेक केलं खाली जाऊन. बाय का चल. तर बर्थडे आहे माझा 17 Birthday तारखेला. आहे माझा. बर्थडे आहे भावाचा, अगो जलग बाई. गावाचा. तर बर्थडे माझा 17 तारखेला जुलैमध्ये. आणि आम्ही काहीच प्लॅन नाही फिक्स केला. आणि मी कमेंट वाचल्यात, आपण खूप चांगले प्लॅन्स आलेत आणि ते आम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये मला सांगू. असं वाटतं की गेल्या वर्षी सारखंच घरी केक बनवून ह्याला खाऊ घालतो बिस्किटाचा. कारण काय माझ्याकडे तर पैसेच नाही आहेत. मला वाटतं शेवटी हेच होईल, मला वाटतं, कारण आम्ही एवढे बिझी आहेत ना. आम्ही एवढे बिझी आहेत ना. हा, तर आम्ही उद्याचा ब्लॉग पण इथेच बनवून आणि तू सगळे नूडल्स खाऊन टाका. बर्थडेचं पुढे बोलायचं आपण. बाकी आजचा ब्लॉग इथंच खतम करूयात. आम्ही आशा करतो की तुम्हाला आवडला असेल आणि नाही. खूप मी छान खूप आहे. दिवसातून खाते बाहेरचं जेवण, खूप दिवसातून. वाव, noodles. खूप छान आहे. हा तर गाबड घरी आणून नूडल्स खात असतो एकटा. तारक मेहता लावा आणि आम्ही तारक मेहता लावतो आता. मस्त पैकी एन्जॉय करतो आमचा डिनर आणि झोपतो. कारण उद्या सकाळी 5 वाजता आम्हाला काम चालू करायचंय आणि ब्लॉग पण चालू करायचा आहे. थँक्यू सो मच गाईज. हाईप करा ब्लॉगला आणि कमेंट मला तर वाटतं मी आता झोपले ना उठू शकणार ना. आणि ब्लॉग मध्ये कमेंट मध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला. बाय गाईज.